टूथब्रश करण्याची योग्य ती पद्धत कोणती आहे? हे बघा, आता कसं असतं की लहान मुलांमध्ये आणि अडल्ट्समध्ये पण मोठ्या लोकांमध्ये किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी ही वेगवेगळी असते. तर सुरुवात करायला गेलं तर लहान मुलांमध्ये कसं असतं की त्यांचं जे हे असतं, त्यांच्या हातांवर त्यांचा कंट्रोल नसतो. त्यांना 8 वर्ष लागतात त्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप व्हायला. तर तोपर्यंत पालकांना आपण युजली काय सांगतो की त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवायला पाहिजे की कसं आपण टूथब्रशिंग करावं. तर कसं ते करावं की एक बरोबर टूथब्रश सिलेक्ट करणे, कारण आपण सगळे वेगवेगळे आहोत, तर सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टूथब्रश लागू शकतात. तर अप्रोप्रिएट साईज सिलेक्ट करणे हे खूप महत्वाचं आहे. अप्रोप्रिएट ब्रिस्टल्स म्हणजे ब्रिस्टल्स हार्ड असतात, मीडियम असतात, सॉफ्ट असतात, तेही सिलेक्ट करण्याचं तेवढंच महत्वाचं आहे. तर युजली आम्ही सॉफ्ट टूथब्रशल्स आपण रेकमेंड करतो सगळ्यांना, कारण त्याच्यामुळे काय होतं की झीज जी आहे ती होत नाही दातांची. आणि कसं आहे की लहान मुलांमध्ये युजली आपण कसं सांगतो त्यांना की राऊंड अँड राऊंड मोशनमध्ये का, कारण ते सगळ्यात सोपं आहे. गोल फिरवणे हात, आणि तो आम्ही त्यांना पाठीकडच्या दातांपासून पुढं असं येत सगळ्या दातांवर बाहेरच्या बाजूला आधी सांगतो. नंतर आत पण आपण तसंच त्यांना गोल गोल वगैरे हे करायला सांगतो. गोल मोशन्समध्ये, सर्क्युलर मोशन्समध्ये आम्ही त्यांना ब्रश करायला सांगतो. आणि नंतर मग आम्ही त्यांच्या जो हे आहे वरचा भाग आहे दातांचा, जिथं आपण चावणारा भाग होय, तिथं आम्ही मग त्यांना पुढे आणि पाठी या मोशनमध्ये आम्ही त्यांना तिथे ब्रश करायला सांगतो. तर सोपी पद्धत किंवा सॅम्पल आपण त्यांना म्हणतो की एक सोपा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा की कसं ब्रश करावं, कधी ब्रश करावं. तर 2 मिनिट 2 वेळेस दर दिवशी, हा आहे सोपी पद्धत. तर आता हे कसं त्यांना लक्षात ठेवणार ते मुलं की आता समजा तर आपण एक तर त्यांना टायमर लावून सांगू शकतो की ब्रशला, आता बरेच ब्रश आले त्यांना टायमर असतो, किंवा पालक जे आहेत ते लावू शकतात टायमर 2 मिनिटाचा, आणि नंतर ब्रश करायला सांगू शकतात त्यांना. दुसरा म्हणजे हे गाणं म्हणून मुलांना प्रोत्साहन करून एक कुठलं तरी गाणं चांगलं त्यांच्या फेवरेट ट्यूनमध्ये सिलेक्ट करणं आणि त्या प्रकारे त्यांना ब्रश करायला सांगणं, ज्याच्यामध्ये त्यांचा उत्साहही वाढेल. सो हे काही पद्धत आहेत लहान मुलांमध्ये. आता मोठ्यांना कसं की हे बघा, भारतात ना आपण 65% लोक ब्रश वापरतात आणि 90% पेक्षा जास्त जे आहेत लोक ते वाईट प्रकारे वापरतात. म्हणजे कसं झालं ते की आपल्याला ढाल दिली आहे आपली सुरक्षा करण्यासाठी, पण आपल्याला माहीतच नाही की ती कशी करायची, सुरक्षा कशी करायची आपली. तर जे टेक्निक्स आहेत ते पण खूप महत्वाचे आहेत. आता आपण कधी पण बघा, मी कुणालाही गेलो विचारलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही ब्रश कसं करताय. आम्ही कॅम्प्स वगैरे भरपूर करतो आमच्या डिपार्टमेंट थ्रू. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही ब्रश कसं करताय, तर ते म्हणतात की आडवं ब्रश करतोय. पण ही चुकीची पद्धत आहे ब्रश करण्यासाठी. तर एक टेक्निक आहे, आम्ही त्यांना म्हणतो मॉडिफाईड बाश टेक्निक. तर ही सायंटिफिक भाषा झाली. सोप्या पद्धतीत सांगण्यामध्ये आपण काय करतो की सॉफ्ट ब्रिस्टल टूथब्रश आहे तो घेतो आणि अर्धा आम्ही हिरड्यांवर ठेवतो आणि अर्धा दातांवर ठेवतो 45 डिग्री अँगलने. आणि काय करतो, पहिला तो आम्ही पाठीकडच्या दातांमध्ये ठेवतो. पाठीकडच्या दातांमध्ये ठेवल्यामध्ये आम्ही तो 45 डिग्रीजमध्ये ठेवला आहे, हिरड्यांवर आणि दातांवर. 3 दात आपण घेतले आहेत एका वेळेस. तर आम्ही त्यांना बॅक अँड फोर्थ म्हणजे पुढे आणि पाठीकडे ह्या मोशनमध्ये 15 स्ट्रोक्स द्यायला सांगतो टोटल. तर 15 स्ट्रोक्स दिल्यानंतर मग परत आम्ही पुढच्या भागाला येतो. तिथे आम्ही परत सेम 45 डिग्री अँगल्सना अर्धा हिरड्यांवर ब्रश, अर्धा परत दातांवर. तर इथं आपण हिरड्यांवर का ठेवतो आणि आपण दातांवर का ठेवतो, तर ह्याचं कारण म्हणजे जे आपण घाण वगैरे साचते, आपण काही खाल्ल्यानंतर आपली घाण जी साचते ना, ती हिरड्यांच्या आणि दातांच्या जो गॅप आहे तिथं जाऊन साचते. आणि किडेचं जे प्रमाण आहे ते दातांच्या मध्ये आणि जे आपला हिरड्या आणि दात मिळतो तिथं जास्त आहे. तर जे प्लाक जो आम्ही मगाशी तुम्हाला बोललो हा तिथं साचतो. तर ब्रश आपण त्या प्रकारे वापरल्यामुळं 45 डिग्री अँगल्समध्ये दातां आणि हिरड्यांमध्ये, तर ती जी घाण आहे ती आपण बाहेर तिथून काढतो त्या मोशनमध्ये वापरल्यानंतर. तेच मी आडवं वापरलं तर फक्त मी दातांवर फिरवतोय, ते मी हिरड्यांवर फिरवत नाही कधीच. तर त्याच्यामुळे जी घाण आहे ती बाहेर येते आणि जे प्रमाण आहे किडेचं ते कमी होतं तिथं. आणि जे गम्स आहेत, आपले हिरडे आहेत, त्यांनाही मसाज होतो थोडाफार. तर ह्याच्यामुळं हिरड्यांचा आजारही कमी होतो. तर ह्याच्या प्रकारे हेच मोशन आपण सगळ्या दातांवर बाहेरच्या भागावर पहिला केलं पाहिजे, नंतर आतल्या भागावर आपण तसं केलं पाहिजे. आणि आतल्या भाग झाल्यानंतर जे आपले दात खाणारा जो भाग आहे आपला, तो वरचा भाग असतो, तिथेही प्रमाण खूप असतं किडेचं, तर शेवटी आपण तिथे करतो तो. तर हे 2 मिनिटं सगळ्या अडल्ट्सनी पण केलं पाहिजे, मोठ्या लोकांनी तसंच ते पाळलं पाहिजे. आणि तीच जी सवय आहे त्यांनी मुलांमध्येही नंतर घेतली पाहिजे. आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की 8 वर्षापर्यंत जे स्किल्स आहेत मुलांचे ते ही थोडी कॉम्प्लिकेटेड टेक्निक आहे, तर ही लहान मुलं करू शकत नाहीत. ही 8 वर्षापेक्षा जास्त मुलं आहेत
तीच करू शकतात. बरोबर. तर लहान मुलांसाठी मी सर्क्युलर मोशन सांगितलं. हे पालकांनी मुलांची जी आहे ती मदत केली पाहिजे ही टेक्निक पाळण्यासाठी. मग हे तर झाले म्हणजे करेक्ट मेथड की आपण कसा टूथब्रश वापरावा. जर आपण रॉंग वेमध्ये करत असू तर त्याचे काय म्हणजे इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतील, साईड इफेक्ट्स म्हणू आपण. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 90% लोक आपली बरोबर करत नाहीत टूथब्रशिंग. तर ह्याचं जे प्रमाण आहे इंडियामध्ये खूप आपण भारतामध्ये खूप बघतो आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही बरंच म्हणजे मी आता बघतो पेशंट्स वगैरे येतात ते सेन्सिटिव्हिटीचा खूप कंप्लेन करतात अच्छा, किंवा अच्छा. दात सळसळतात त्यांचे बरोबर. असं म्हणतात ते. तर काय होतं ते काय का होतात युजली, कारण आपण आपल्या डॉमिनंट हँड म्हणजे उजव्या हातानं आपण कधी पण ब्रश करतोय तर आपण फोर्स भरपूर वापरतोय आणि फोर्स वापरतोय परत आपण काय करतोय की हार्ड टूथब्रिस्टल्स वापरतोय. हार्ड टूथब्रिस्टल्स वापरल्यामुळं आणि जास्त फोर्स वापरल्यामुळं जो इनॅमल जो आपला बाहेरचा भाग आहे दातांचा तो झिजून जातो. कारण आपण दररोज वापरतो तो जे आपण पेस्ट वापरतो त्यांच्यामध्ये ही ॲब्रेसिव्ह एजंट्स असतात. बरोबर. म्हणजे ते दात झिजण्यासाठी ते मग परत त्यांचं प्रमाण त्याच्यावर होतं दातांवर. तर फोर्स बरोबर न वापरल्यामुळं ब्रश चुकीचा वापरल्यामुळं हार्ड टूथब्रिस्टल्स परत वेळेपेक्षा जास्त वापरल्यामुळं दात झिजतात. परत तुम्ही अनेक कंप्लेन मी पेशंट्सकडून ऐकले ते म्हणजे त्यांच्या दातातून रक्त येतं. परत ते कशामुळे होतं की तुम्ही एकदम परत खूप फोर्स वापरताय तिथं आणि ते हिरड्यांना ब्रश लावून लागतो. बरोबर. आणि त्याच्यामुळं काय होतं की दातांमधून हिरड्यामधून आपलं रक्त येतं आणि परत हिरड्यांची आजारी वाढतात. तर ह्याच्यामुळं ब्रश घेणं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं, कुठला ब्रश घेणं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ब्रश कसा वापरणं ह्याच्याकडे लक्ष म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी लक्ष दिलं.